नाटक तर खतरनाक झालतंच, पण दुसऱ्या दिवशी घरातला गणपती बाप्पा पण घालवायचं होतं. घरातल्या गणपती बाप्पांची आरती करून घेतली. त्यानंतर सगळे एक एक करून गणपती घरातून बाहेर काढलं आणि सर्वजण मिळून एकत्र गणपती घालवायला चाललेलो. जण नेहरू चौकात एकत्र आलतो. सगळे एकत्र आल्यानंतर तिथनं पुढं आम्ही आलो नदीवरती गणपती सोडायला. तिथं पोचल्यानंतर गणपती बाप्पा खाली ठेवून घेतले. नंतर आरतीन पूजा करून घेतली. नंतर नैवेद्य दाखवला. नंतर प्रस्थान केलं नदीच्या दिशेने. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया मोरया म्हणा मोरया. एक एक करून सर्वांनी गणपती बाप्पा खाली आणले. नंतर नदीत विसर्जन पण केलं. आपल्या घरातला गणपती बाप्पा घेऊन गेलते पाण्यात. मी बाहेर शूटिंग काढत उभा होतो. तिथनं पोराने वाईज पाण्यात मस्ती केली. नंतर आलो मंडळाकडे. मंडळाचा गणपती पण हलवून खाली घ्यायचा होता. त्याची मूर्ती व्यवस्थित विजूबाईच्या घरात नेऊन ठेवली. नंतर आलतो नेहरू युवा चौकात. गणपतीची आरती चालू होती. थोडी मिरवणूक बघितली. तिथनं आलो परत आपल्या मंडळाकडे. तोपर्यंत इकडे युवा साहित्य समाज मंडळाच्या गणपतीचं आगमन झालं. विसर्जन मिरवणूक एकदम पारंपरिक पद्धतीने केली. इंडी स्वरूपात काढलेली. रिलेट उशिरा योद्धा गणेश मंडळाचं आगमन झालं. त्यांची मिरवणूक बघितली थोडी. नंतर आलो डेबेडीत. आलो होतो डेबेड कॉम्पिटिशन आहे. डेबेडीत होता कानात बोळा आणि छातीत गोळा कार्यक्रम.